आज आपण काय करूया, लॉज ऑफ मोशनचे जे काय आपण आता करू शिकलोय त्यावरचे एमसीक्यू सॉल्व्ह करू. चालेल? रेडी? क्वेश्चन लिहा पहिला. क्वेश्चन नंबर 1. चॅप्टरचं नाव काय आपल्या? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. फ्रिक्शन अजून आपण घेतलेलं नाहीये. विदाउट फ्रिक्शन चालू. ओके, विदाउट फ्रिक्शनचे क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. A force of 20 Newton acts on a body of mass 5 kg. Acceleration is option A 2 meter per second square, option B 4 meter per second square, option C 5 meter per second square, option D 10 meter per second square. चला, जमते का बघा? ट्राय करा. तो पण मी दुसरा क्वेश्चन लिहितो. ठीक आहे. A block of mass 2 kg is acted by force 6 Newton. Find acceleration. Option A 2 meter per second square, option B 3 meter per second square, option C 4 meter per second square, option D 6 meter per second square. ठीक आहे. चला, हे दोन क्वेश्चन आधी करूया आपण. करता ट्राय. A force of 20 Newton. फोर्स किती आहे रे? फोर्स किती आहे? फोर्स आहे 20 न्यूटन. जे काय दिले ते आधी नोट करा. ऍक्ट ऑन अ बॉडी ऑफ मास किती दिलेले? 5 kg. एक्सेलरेशन काढायला विचारले. एक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॉट? न्यूटनचा दुसरा नियम वापरायचा. काय सांगतो न्यूटनचा दुसरा नियम? जर मास कॉन्स्टंट आहे का? बदललंय मास काही व्हेरिएबल वगैरे काय दिलेलं नाहीये. जर मास कॉन्स्टंट असेल तर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इनटू एक्सेलरेशन. आता एक्सेलरेशन काढायचे. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येईल? फोर्स डिवाइडेड बाय मास. फोर्सची व्हॅल्यू काय? 20. मासची व्हॅल्यू काय? 5. 5 चोक 20. बरोबर? तर एक्सेलरेशन किती आलं? 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 4 मीटर. आहे इंची. ट्राय करा. सिंपल क्वेश्चन आहे. ब्लॉक ऑफ मास 2 kg इज एक्टेड बाय फोर्स न्यूटन. फाइंड ए. आता याची सोल्युशन द्यायची गरज आहे का? चला, स्वतः वेळ घ्या. गिवन डेटा लिहायचा. पटकन लक्षात ठेवा की काय करायचं. तोपर्यंत हा क्वेश्चन इरेज करू शकतो का रे? पहिला क्वेश्चन लिहिला. ओके, इथे मी पहिला क्वेश्चन तिसरा क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 3. A resultant force of 30 Newton produces acceleration 6 meter per second square. Mass is ठीक आहे. हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढेल. बरं, सुरुवातीला सिंपल क्वेश्चन असतील. हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढेल. ऑप्शन लिहितो ऑप्शन सगळे. ऑप्शन ए 2 kg, ऑप्शन बी 3 kg, ऑप्शन सी 4 kg, ऑप्शन 4, ऑप्शन डी
5 kg. हे आलं का सांगा, किती आला आन्सर? 3 मीटर पर सेकंद. ऑप्शन बी आलाय का? काय केलं? तोच फॉर्म्युला. F इज इक्वल टू ऍक्सेलरेशन काढायचं ना, तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय राहील? फोर्स बाय मास. बरोबर. तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स किती दिलेला आहे? 6. मास किती आहे? 2. 3 आहे ना, 3 मीटर पर सेकंद आला ना, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकदम बरोबर आहे, सोपं एकदम. हा ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 करा. फोर्स फॉर्म्युला जमते जमते का बघा, तोच फॉर्म्युला. हा फोर्स दिलेला आहे, ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, मास काढा. फॉर्म्युला तोच, फॉर्म्युला तोच. हा झालाय. करा 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 करा. जे मुलं ऑनलाईन बघतायत त्यांनी पण सॉल्व करायला आहे. हे बघा माझे विद्यार्थी सॉल्व करताय, करा रे, करताय ना? जमते का? किती आलं आन्सर? 5 आलं का? फाईव्ह केजी तिघांचं पण आला. चला, किती आहे? रिझल्टंट फोर्स. हा फोर्स दिलेला आहे, फोर्स दिलेला आहे, ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, मास काढायचे. बरोबर. तो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मासची व्हॅल्यू काय? फोर्स डिवाइडेड बाय ऍक्सेलरेशन. एम इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू किती आहे? फोर्सची व्हॅल्यू 30 आहे, ऍक्सेलरेशन किती दिले? 6 दिलेले. कसं करणार? 6 पंचे 30 का? 6 1 6, हा 6 पंचे 30, 5 केजी आलं रे भावांनो. आलं का? बघा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. फोकस काय झाला असायला? फोर्स ऑफ 10 न्यूटन gives force of 10 newton gives acceleration 2 meter per second square. What is mass? परत तोच क्वेश्चन. What is mass? What is mass? चला करा. करा. ऑप्शन ए. सिंपल सिंपल क्वेश्चन, स्कूल लेवलचे क्वेश्चन चालू आहे सध्या. हळूहळू लेवल वाढवायची, हळूहळू लेवल वाढवायची आहे. चला करा, जमेल. क्वेश्चन नंबर 4 करा. किती आलं? 5 किती आलं? ओके. इकडं ऑनलाईन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. थोडीशी लेवल वाढवूया आता. झाले? सिंपल सिंपल क्वेश्चन झाले. एकच फॉर्म्युलाचे 4 क्वेश्चन झाले. फक्त उलटे सुलटे विचारलं होतं, कधी मास विचारलं होतं, कधी ऍक्सेलरेशन विचारलं, कधी फोर्स विचारला. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 5. अ बॉडी of 4 kg acted body of 4 kg acted by a force 12 newton. velocity after velocity after 5 seconds starts from rest. Option A 10 meter per second, option B 12 meter per second, option C 15 meter per second, option D 20 meter per second. बघा जमते का? वेळ घ्या. बघा जमते का? हा क्वेश्चन केला का सॉल्व करू? हा तुम्ही बघा रे.
A force of 10 न्यूटन फोर्स दिलेला आहे, ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, मास काढायचे, काय नाही तोच फॉर्म्युला, मास इक्वल टू काय, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं, बरोबर की नाही? तो m ची व्हॅल्यू काय आली मग, फोर्स बाय ऍक्सेलरेशन. ओके, सो मास इक्वल टू फोर्स किती आहे, फोर्स ऍक्सेलरेशन किती आहे 2 आणि 10 भागिले 2 5 असतं, 5 केजी, 5 केजी मास केजी मध्ये मेजर करतो आपण. ओके, सगळ्यांनी सोडवलं. चारही क्वेश्चन सोपे होते, एकदम बेसिक प्रायमरी स्कूल लेवलचे, 8वी 10वीचे, बरोबर. चला त्याला ट्राय करा, ट्राय करा चला. हे इथेच करतो मी. आन्सर कमेंट मध्ये टाका, कमेंट मध्ये टाका आन्सर. सगळे प्रश्न सोडवायचे, कमेंट मध्ये आन्सर टाकायचे, तसं आन्सर दिले तुम्ही पण सॉल्व करता जाते बनते का बघा. अ बॉडी 4 kg ऍक्टेड बाय फोर्स. ए काय दिले रे, 4 kg म्हणजे मास दिलेले, हा मास दिलेले, सोल्युशन लिहितो मी इथं. मास किती दिलेले, 4 kg दिलेले, समजतंय? ओके, ऍक्टेड बाय फोर्स, फोर्सची व्हॅल्यू किती आहे 12 न्यूटन. वेलोसिटी किती दिली, वेलोसिटी वेलोसिटी आफ्टर 5 सेकंड, वेलोसिटी आफ्टर 5 सेकंड काढायची फ्रॉम रेस्ट, स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल हे व्ही काढायचे आणि इनिशियल स्पीड किती दिली, 0 दिले, कोणसामध्ये दिले, स्टार्ट फ्रॉम रेस्ट. आणि फोर्स मुळे काय झालं, ऍक्सेलरेशन यायला लागलं. ऍक्सेलरेशनचं काम काय असतं, वेलोसिटी वाढवायचं, वेलोसिटी वाढते फायनल वेलोसिटी वाढवायची, बरोबर की नाही? अच्छा, बरं अजून काय दिले, मास दिले, फोर्स दिला, वेलोसिटी दिले आणि टाइम दिले बघा किती वेळात, 5 सेकंद मध्ये, टाइम पण दिलेले 5 सेकंद, बरोबर आहे. आता मला सांगा ही बॉडी इथं रेस्टला होती, इनिशियल वेलोसिटी 0 होती, फोर्स त्याच्यावर लागल्यामुळं इथं गेली, काही डिस्टन्स कव्हर केली असेल, इथली वेलोसिटी आपल्याला काढायची आहे, बरोबर. आता हे काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय, v u + at आहे की नाही, आठवलं का, v u + at रे. आता येतं का बघा, ऍक्सेलरेशन कसं काढायचंय, आता बघितलं आपण, मास 4 क्वेश्चन दिले, ऍक्सेलरेशन काढायचं माहिती मला, मास माहिती, फोर्स माहिती. चला करा, आता करा. इनिशियल वेलोसिटी 0 घ्या, म्हणजे वेलोसिटीची व्हॅल्यू काय येईल, ऍक्सेलरेशन इनटू t. फक्त तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचंय, ऍक्सेलरेशन ला 1 सेकंड ला, ऍक्सेलरेशन काय असतं, फोर्स बाय मास असते की नाही, झालं की, फोर्स दिला, मास दिला, टाइम दिला, करा कॅल्क्युलेशन. सो वेलोसिटी इज इक्वल टू काय झालं, फोर्स किती दिलाय 12, मास किती दिले 4, इंटू टी किती दिलेले 5, 4 1 4, 4 1 12, 5 त्रिका 15 मीटर पर सेकंड, आहे का ऑप्शन, आहे ना. येस, तो पाहता की नाही आपण, फक्त तुम्हाला इथे लिहिलं द्यायला पाहिजे. ठीक ठीक झालं, ठीक काय नाही, सोपं आहे. करू इरेस, करू इरेस. ओके, डन का, डन 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 ना. ओके, अजून थोडीशी हळूहळू लेवल वाढवू आपण. किती क्वेश्चन झाले, 5. चला 6 नंबरचा क्वेश्चन, टू ब्लॉक्स of mass, 4 kg, 4 kg and 6 kg connected 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 by string, pulled by 20 newton acceleration, 20 newton acceleration is, option A 1 meter per second square, option B 2 meter per second square, option C 2.5 meter per second square, option D 3 meter per second square. चला समजेल का बघा,
जमते का बघा. तो पण मी दुसरा प्रश्न लिहितो इकडं. तो पण मी दुसरा प्रश्न लिहितो. तुम्ही ट्राय करा सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 7. In question number 6, tension in string between 4 kg and 6 kg is option A, option A 4 Newton, option B 6 Newton, option C 8 Newton, option D 12 Newton. Two blocks of mass 4 kg, 6 kg connected by string and pulled by 20 Newton. Pulled. Two blocks 4 kg and 6 kg connected by a string and pulled by 20 Newton. Pulled by 20 Newton force. म्हणजे F ची व्हॅल्यू किती दिली आणि एक प्लॅटफॉर्मवर ठेवला असेल असं पुल केले. हे पुशिंग आहे ते पुलिंग आहे. बरोबर आहे. काय विचारलंय? ऍक्सेलरेशन विचारलं. काय विचारलंय? ऍक्सेलरेशन विचारलं. हे दोन्ही सोबत जातील की नाही रे? दोन्ही सोबत जातील की नाही? दोघांचं ऍक्सेलरेशन सेम आहे. कंडक्टर बॉडीचे प्रॉब्लेम बदलून टाका. ओके. ऍक्सेलरेशन काय आहे? ऍक्सेलरेशन काय आहे? एक सोपी ट्रिक सांगतो. काय सांगतो? सोपी ट्रिक. काय सोपी ट्रिक? सोपी ट्रिक ही आहे की हे दोन्ही मिळून एकच मास आहे की नाही असं मानलं समजा. ही एक सिस्टम आहे आणि या सिस्टमला फोर्स करते. तर फोर्स इज इक्वल टू काय असतं? फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. बरोबर. तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे? फोर्स डिवाइडेड बाय मास. किती टोटल मास घ्या. टोटल मास घ्या. काय करा? टोटल मास घ्या. ओके. काय मग फोर्स व्हॅल्यू किती आहे? 20 न्यूटन. फोर्सची व्हॅल्यू किती आहे? 20 न्यूटन डिवाइडेड बाय मास टोटल किती राहील? 4 + 6. 4 + 6 किती राहील? 20 डिवाइडेड बाय 6 4 10 किती आलं रे? ऍक्सेलरेशन किती आलं? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2 मीटर पर जमीन. नाही तर दुसरी मेथड फ्री बॉडी डायग्राम काढा. फ्री बॉडी डायग्राम. ह्याचा फ्री बॉडी डायग्राम ह्याचा फ्री डायग्राम तिथे करावं लागेल टेन्शन करण्यासाठी. त्याच्यासाठी पण ट्रिक आहे. पण ट्रिक तिथे वापरता नाही ना. कारण काय माहिती का? फोर्स कुठे लावलाय? फोर्स 6 न्यूटनवर लावलाय. मग समजा मी 4 न्यूटन इथे घेतलं. 4 न्यूटन इथे घेतलं आणि 6 न्यूटन इथे घेतलं तर फरक आहे टेन्शन मध्ये फरक आहे. आता आपल्याला तसं काही मेन्शन केलेलं नाही. बिटवीन म्हटलेलं. इन क्वेश्चन नंबर 6 टेन्शन इन द स्ट्रिंग म्हटलेलं. बरोबर आहे. समजते का काय आलंय? काय अडचण आहे का? क्वेश्चन समजला का? फ्री बॉडी डायग्राम काढून सोडून टाकू. ठीक आहे. याचं सोल्युशन कसं राहील? काय करायचं? जेव्हा दोन बॉडी मध्ये मधला फोर्स असेल, दोन बॉडी मधला फोर्स बॉडी चिटकून असतील तर काय राहील? नॉर्मल रिएक्शन असेल. चिटकून असतील तर नॉर्मल रिएक्शन असेल आणि चिटकून नसतील तर असे काही स्ट्रिंग वगैरे असेल आणि स्ट्रिंग असेल तर टेन्शन असेल. इथं टेन्शन त्याच्यावर, इथं टेन्शन तिकडे ऍक्ट करेल. बरोबर की नाही? टेन्शन कसं ऍक्ट करतं? पण दोघांची व्हॅल्यू सेम राहील. इथं टेन्शन त्याच्यावर टेन्शन इकडे ऍक्ट करते. याच्यावर टेन्शन कुठे ऍक्ट करते? या बॉडीवर कुठे ऍक्ट करते. आणि नेट फोर्स किती आहे? नेट फोर्स किती आहे? हा 20 आहे. तोच डेटा काय वापरतोय मी? का त्यांनीच म्हणलेले क्वेश्चन नंबर 6 मध्ये. तर तोच डेटा वापरावा लागेल आपल्याला. बरोबर की नाही? अच्छा. तर फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? शॉर्ट ट्रिक काय आहे? शॉर्ट ट्रिक ही आहे की टेन्शनचा फॉर्म्युला असतो. टेन्शन घ्या किंवा नॉर्मल रिएक्शन असेल. दोन ब्लॉक मध्ये नॉर्मल रिएक्शन असेल. काय करायचं? फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनचा मास घ्यायचा. काय करायचं? फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनचा मास घ्यायचा. फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनचा मास किती येतं? 4 इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन ऑलरेडी काढलं आपण. इंटू ऍक्सेलरेशन ऑलरेडी काढलं. तोच डेटा वापरायचा आहे. तो ते ऍक्सेलरेशन वापरू शकतो आपण.
किती आलं 2 आलं. किती आलं हे 8 आलं. तो 1 न्यूटन फोर्स आहे हा टेन्शनची व्हॅल्यू. आणि जर हे उलट केलं तर काय होईल सांगा बरं. उलट केलं तर काय येईल व्हॅल्यू टेन्शनची. हे जर उलट केलं म्हणजे 4 केजी इकडे लावलं आणि 6 केजी इकडे लावलं तर काय होईल. फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मास काय होईल 6 होईल. 6 × 2 किती व्हॅल्यू साइन घेईल 12 न्यूटन. हे दोन्ही आन्सर बरोबर आहेत आणि दोन्ही ऑप्शन पण आहेत. दोन्ही करेक्ट. केसवर डिपेंड आहे की तुम्ही फोर्स कोणत्या बॉडीवर लावता. बरोबर की नाही. तुम्ही 4 म्हणून तसं मेन्शन करायला पाहिजे तरी खरं केलंच नाहीये म्हणजे दोन्ही आन्सर करेक्ट आहे. दोन्ही आन्सर करेक्ट. 6 केजी इकडे घेतला किंवा हाच फोर्स इकडे लावा ह्या दिशेला तर टेन्शनची व्हॅल्यू बदलेल. हे लक्षात ठेवा. तर चार्ट पीक आहे. दोन बॉडीच्या मधला फोर्स काढायचा असेल ना चिटकून असेल तर नॉर्मल रिएक्शन असेल, स्ट्रिंग असेल तर टेन्शन असेल. फोर्सच्या अपोजिटचं मास इनटू ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास. फोर्स किती आहे 20. टोटल मास काय घेतला आपण 6 च्या 10 घेतलेले. ठीक आहे. ही ट्रिक वापरून तुम्ही काढू शकता फोर्स बिटवीन टू ब्लॉक्स टेन्शन किंवा नॉर्मल टेन्शन. जमेल. आता त्याने आन्सर काय दिलेले ते बघायला लागेल. आन्सर दोन्ही बस ओके आहे. किती नंबर क्वेश्चन नंबर 7 चे सी दिलेले 8 दिलेले म्हणजे त्यांनी फोर्स कसा लावला आपण जसं वर लावलाय ना त्या पद्धतीनेच लावला. खालच्या पद्धतीने लावला. हे 12 कशामुळे येईल 12 साठी कसं राहील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 केजी इकडे लावला आणि 4 केजी इकडे लावला. फोर्स कुठे लावला तर यावेळेस टेन्शन काय आहे यावेळेस टेन्शन 12 नाही. आणि असं अरेंजमेंट असेल तर टेन्शन किती येईल 4 येईल. आणि त्याने आन्सर 8 दिले म्हणजे अशी अरेंजमेंट. पण आपल्याला आधी माहिती नव्हतं तर आपण दोन्ही आन्सर पाहिजे. तुम्हाला कोणते घ्यायचे ते घ्या. ठीक आहे ना. असं चला पुढचा क्वेश्चन सगळं दोन्ही क्वेश्चनचा म्हणजे दोन्ही मिनिट एकच क्वेश्चन असं म्हणू शकतो आपण ऍक्सेलरेशन टेन्शन झाला असं. ठीक आहे झाला ओके. किंवा डिटेल मध्ये पाहिजे असेल तर फ्री बॉडी डायग्राम काढून आपल्याला काढता येईल. फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. कुठे गेला पेन. क्वेश्चन नंबर किती रे 8 ना. चला क्वेश्चन नंबर 8. two masses 3 kg and 2 kg connected. Two masses 3 kg and 2 kg connected by string. Pulled by 10 Newton. Acceleration is equal to what? Option A 1, option B 2, option C 3, option D 4. सगळ्यांची व्हॅल्यू acceleration is equal to dash meter per second square असं म्हणा. सगळ्या एका त्याची गणना त्याच पद्धतीने करा. acceleration काढण्याचं कुठे बी लावलं तर काय अडचण नाही. आणि क्वेश्चन नंबर 8 आहे. क्वेश्चन नंबर 8 झाला ना. क्वेश्चन नंबर 9 आहे. याच्यामध्येच काय करा की क्वेश्चन नंबर 7 टेन्शन इन द स्ट्रिंग म्हटलं. टेन्शन इन द स्ट्रिंग म्हटलं. करा सॉल्व. थोडा वेळ का लागतोय. ऑप्शन ए 2 न्यूटन, ऑप्शन बी 4 न्यूटन, ऑप्शन सी 6 न्यूटन, ऑप्शन डी 10 न्यूटन. किती आला 2 आला का 2 आलाय. चेक करूया. काही नाही ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय फोर्स डिवाइडेड बाय मास टोटल. फोर्स किती लावलाय 10 न्यूटन लावला. टोटल मास किती होईल 3 + 2 बरोबर की नाही. 3 + 2
10 divided by 5 is equal to 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकदम सोपा प्रश्न. फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास. चला टेन्शन काढा. हे दोन ब्लॉक असे जोडले, समजा हे दोन ब्लॉक असे जोडले आणि फोर्स लावला यांच्यावर, फोर्स लावला यांच्यावर, तर काय होईल? टेन्शन पैदा होईल. बरोबर. हे फोर्स लावला इकडं, बरोबर. तोच डेटा घेतला. इक्वेशन नंबर 7 मध्ये डेटा तोच वापरायचा. याचा ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे आता. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू 2 मीटर पर सेकंद. बरोबर. फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे, फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे, तेवढीच घ्यायची, 10 न्यूटन घ्यायची. याचं मास, आता मास कसे जोडतात त्याच्यावर टेन्शन अवलंबून असेल. मागच्या क्वेश्चन बघितलं आपण, मास कसे अरेंजमेंट करताय त्याच्यावर डिपेंड असेल. तर आपण काय करूया, इथं घेऊया 3 न्यूटन, इथं घेऊया 2 न्यूटन आणि काय येते बघूया. काय येईल सांगा? इथलं टेन्शन, हे टेन्शनची व्हॅल्यू काय असेल सांगा बरं. फोर्सच्या अपोजिटचं मास किती आहे ह्या स्केचनुसार? 3. बरोबर की नाही? इथला फोर्स काढायचा आहे. फोर्सच्या अपोजिटचा मास किती आहे? 3 इंटू ऍक्सेलरेशन, इंटू ऍक्सेलरेशन. सो 3 इंटू 2 किती आलं? 6 न्यूटन आलं. 3 इंटू 2 किती आलं? 6 न्यूटन आलं. आणि जर असं केलं तर, जर असं केलं तर, असं लावलं तर काय करावं लागेल? टेन्शनची व्हॅल्यू किती येईल? 2 इंटू ऍक्सेलरेशन. सो 2 इंटू 2 इज इक्वल टू किती? 4 न्यूटन येईल. आणि दोन्ही व्हॅल्यू दिल्या आहेत, दोन्ही आन्सर दिले, दोन्ही करेक्ट आहे. डिपेंड करेल फोर्स कशावर लावायला. समजतंय? अरेंजमेंट कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरं, ऍक्च्युली तरी क्लिअर कट मेन्शन करायला पाहिजे होतं, केलेलं नाही. काय हरकत नाही, काही हरकत नाही. अच्छा, पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. करूया हेच. क्वेश्चन नंबर 10, सिंपल क्वेश्चन. हेच आन्सर देणं म्हणजे तुम्ही काढायचं. टू ब्लॉक्स, टू ब्लॉक्स, टू ब्लॉक्स ऑफ मास, टू ब्लॉक्स ऑफ मास 5 kg each, 5 kg each are connected, are connected, are connected. Force, force of 20 Newton applied, force of 20 Newton applied. Tension is equal to how much Newton? Option A 5, option B 10, ऑप्शन सी 15, ऑप्शन बी 20. चला करा, सोपं सोपं सगळं. जमते का? जमते? झालं सॉल्व? काय होत आहे? टू ब्लॉक्स ऑफ मास 5 kg each, 5 kg each. 2 आहे, दोघांचा मास 5-5 आहे. दोघांचा मास 5-5 आहे रे, काय अर्थ नाही. टू ब्लॉक्स ऑफ मास 5 kg and 5 kg are connected by force. काय काढा म्हणले? टेन्शन काढा म्हणले. टेन्शनचा काय फॉर्म्युला घेणार? हे 5 आहे, हे 5 आहे. आता फोर्स कुठे मिळाला तर चालेल, तर दोन्ही सेम आहे. अपोजिटला कोणता घेतला तर चालेल. तर टेन्शनची व्हॅल्यू काय आहे? मास इंटू अपोजिट फोर्स. सो मास इंटू मास इंटू ऍक्सेलरेशन ना. ऍक्सेलरेशन कसा करणार? मास किती घेणार? 5 घेणार. ऍक्सेलरेशन किती घेणार? ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास, 5 + 5. समजतंय का?
5 into F divided by 10. So F by force किती आहे? फोर्स किती आहे? F divided by 2. F किती आहे? F दिलाय का? 20 न्यूटन. So 20 by 2 10 न्यूटन. 10 न्यूटन. काय बोलतो? इच म्हणले ना, सेम मास दिली तर काय बिघडलं? काहीच नाही ना. ऍक्सेलरेशन काय करणार तुम्ही? फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास. 20 by 10 2 आला ऍक्सेलरेशन. 2 गुणिले 5 10. ओरली होतो की क्वेश्चन. काय होतो की नाही? सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. टू ब्लॉक्स जमते ना? two blocks 6 kg and 4 kg 6 kg and 4 kg on smooth kg smooth on smooth surface connected connected by string connected by string pulled by 20 newton. Pulled by 20 newton. Acceleration is equal to what? Acceleration is equal to dash dash meter per second square. Option 1 1, option 2 2, option 3 3, option 4 4. येतंय 6 kg चा ब्लॉक 4 kg चा ब्लॉक. ओके. On a smooth surface connected by string pulled by force is equal to 20 newton. आणि किती क्वेश्चन झाले असते? किती येतं सांगा बरं. दोन येते ना? दोनच येतं. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास. So 20 divided by 6 plus 4 is equal to काय राहील? 20 by 10 is equal to 2 meter per second square. Simple questions. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय म्हणले? टेन्शन काढा म्हणले. क्वेश्चन नंबर 12 मध्ये टेन्शन काढा म्हणले. क्वेश्चन नंबर 12 इथे तुम्ही. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय म्हणले? टेन्शन काय काढा? काढा. काय टेन्शन? 6 into टेन्शन काय आहे? फोर्सच्या अपोजिट वाला मास. किती आहे रे? 6. 6 गुणिले ऍक्सेलरेशन. बरोबर की नाही? तो 6 into 2 किती आला? 12. चुकलं का? 12 ऑप्शन नाही आहे. ऑप्शन दिलेच नाही ना. ऑप्शन दिलेच नाही. त्याचे ऑप्शन किती आहेत? त्याचे ऑप्शन आहेत. क्वेश्चन नंबर 12 डेटा तोच. डेटा वरचाच वापरा सांगितलंय. क्वेश्चन नंबर 11 मधला. इन क्वेश्चन 11 T is equal to what? असा क्वेश्चन. ठीक आहे. तो ऑप्शन 6 न्यूटन, ऑप्शन बी 8 न्यूटन, ऑप्शन सी 10 न्यूटन, ऑप्शन डी 12 न्यूटन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं तसंच जर हे तुम्ही मासची पोझिशन बदलली तर काय होईल? टेन्शनची व्हॅल्यू वेगळी. किती येईल ती? 4 गुणिले 8. 8 पण आन्सर असू शकतं, 12 पण असू शकतं. बरोबर. त्यांनी पर्टिक्युलर मेन्शन नाही केलं की तुम्ही फोर्स नेमका कोणत्या मासवर लावताय. त्याच्यावर डिपेंड आहे. इथे दोन्ही आन्सर. ओके. सोपे प्रश्न सोडवायचे. स्कूल लेवलचे फार तर काम होऊ शकत. एक बेसिक अंडरस्टँडिंग साठी. ओके. हळूहळू लेवल वाढवावं लागेल. करू इरेज हे. करू इरेज. हे पण करू इरेज. दोन्ही पण झाले. तुमचे रे घ्या ना. ओके. पुढे जाऊया. कुठे गेला?
चला, आठवड मशीन बघितली आपण. आठवड मशीन बघितली का? आठवड मशीन तुम्ही वाचायला की नाही घेत जाऊन. सिंगम कुठला? इन इन आठवड in Atwood machine masses 5 kg and 3 kg connected by light steel. Light म्हणजे massless. Light म्हणजे massless. आपलं स्ट्रिंग massless घेतात. acceleration of system. सिस्टमचा विचार द्या, बॉडीचा विचार द्या. सगळ्याचं मला acceleration काय असतं? सेम असतं. acceleration of system. acceleration फॉर्म्युला तुम्हाला येत असेल, आठवत असेल तर ठीक, नाही फ्री बॉडी डायग्राम काढून करा. सगळ्यांचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ट्रिक नाही येऊ शकतो किंवा फॉर्म्युला लक्षात असेल तर फॉर्म्युला नाही येऊ शकतो. आठवड मशीन कशी असते रे? आठवड मशीन कशी असते? एक वायर असं जोडलेलं असतं, त्याला तिथं पुली असते, त्या पुलीवर एक दुसरं वायर जोडलेलं असतं आणि याला मासिक लटकवलेलं असतं. त्याला काय केलं असतं? मासिक लटकवलेलं असतं. जे मोठं जास्त मास आहे तिकडे सिस्टम खाली येते. 5 केजी 3 केजी, हे 3 केजी इथे घेतलं, 5 केजी इथे घेतलं, हे काय येईल रे? खाली येईल. आणि हे काय जाईल? वर जाईल. आणि कुठेतरी नंतर शक्य होईल, तो विषय वेगळा. पण सुरुवातीला मोशन कशी होणार आहे? खाली असं. तर याचा ऍक्सेलरेशन ये, याचं पण ऍक्सेलरेशन ये, डायरेक्शन अपोजिट असेल. राईट फिक्स. याच्यावर टेन्शन पण तेवढंच लागेल, याच्यावर टेन्शन पण तेवढंच लागेल. समजतंय का? दोघांवर टेन्शन वर. याचं मास खाली ऍक्ट करेल 3G, याचं मास पण खालीच ऍक्ट करेल 5G. बरोबर की नाही? आता इथं काय लावावं लागेल? सेकंडला लावावं लागेल. तुम्हाला फॉर्म्युला ट्रिक आठवत असेल तर ट्रिकने करा. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? जे जास्त मास आहे, m2 मायनस, समजा हे m1 आहे, हे समजा m1 आहे, हे समजा m2 आहे, किंवा ह्याला m1 म्हणा, ह्याला m2 म्हणा. तर फॉर्म्युला काय? m1 मायनस m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू काय? इंटू g. हा फॉर्म्युला आठवतोय का? काल डिराइव्ह केला होता आपण सेकंड लॉ वापरून. त्याला एक इक्वेशन वापरावं लागेल, इथे इक्वेशन वापरावं लागेल. t मायनस 3g इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन करावं लागेल. त्याला वापरावं लागेल, दोन इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतील. ठीक आहे, ट्रिक वापरा सरळ. फॉर्म्युला डिराइव्ह केला आपण ऑलरेडी. चला काढा. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 5 minus 3 divided by 5 plus 3 into g. g ची व्हॅल्यू असेल 10 घ्या, दिलेली नाही तर 10 घ्या. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 5 मधून 3 गेले 2, 5 आणि 3 8 into 10, बे चौक 8, बे पंचे 10, बे एक बे 20. ऍक्सेलरेशन आलं 5/2. सो ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय? 5/2 म्हणजे 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं का? कॅल्क्युलेशन समजत नसेल मी विचारा. कॅल्क्युलेशन समजलं का? आता याच क्वेश्चन मध्ये टेन्शन काढा म्हणून क्वेश्चन नंबर 14 आहे. टेन्शन काढा म्हणून क्वेश्चन नंबर 14 आहे. क्वेश्चन नंबर 14 काय? क्वेश्चन नंबर 14 आहे, इन क्वेश्चन 13 फाइंड टेन्शन टी. ओके, तर तुम्ही दोन इक्वेशन जर लिहिले तर ए आणि टी दोन्ही मिळू शकतात. आणि ते वापरूनच आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरला होता. आणि टेन्शनचा काय फॉर्म्युला घेणार आहे? टेन्शनचा फॉर्म्युला काय असेल? 2m1 m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू g. लिहा. टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो आठवड मशीन मध्ये? ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा आठवड मशीन दाखवली मी. आणि टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो? 2m1 m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू g असतो. ठेवा, ऑप्शन देतो तुम्हाला मी. 18 न्यूटन, 20 न्यूटन, 24 न्यूटन, 28 न्यूटन.
चला फॉर्म्युला आपण काढा. काय करता येईल? इथं करतो मी कॅल्क्युलेशन. टेन्शन टेन्शन M1 कुठली घ्यायची मला एक M1 मला म्हटलं आपण ऑलरेडी. 5 गुणिले 3 डिवाइडेड बाय 5 प्लस 3 इंटू G. G म्हणजे 10. सो 2 गुणिले 5 गुणिले 3 भागिले 5 आणि 3 8 गुणिले 10 दिसते का रे? बे एक बे बे चौक 8 बे पंचे 10 बे दुनी 4. तर टेन्शनची व्हॅल्यू काढली 5 5 25 25 3 75 75 भागिले 2 75 भागिले 2 म्हणजे किती असतं? चुकलं का काही बघा. 75 भागिले 2 किती येतं? 70 35 35 2 37 37 पॉईंट समथिंग आलं. काय चुकलं कॅल्क्युलेशन चुकते का? क्वेश्चन बरोबर आहे का? क्वेश्चन नंबर 13 मध्ये टेन्शन काढा असंच म्हणलेलं आहे. म्हणजे डेटा तोच वापरला लागेल. 2 into 5 into 3 plus 5 plus 3 into 10. काय चुकलं बरोबर? 5 आणि 3 8. बे एक बे चौक 8 बे 3 4 बे 5 10. बस 1 15 15 75 75 भागिले 2 75 भागिले 2 किती येईल? 37 पॉइंट काय? 70 35 37.5 यायला पाहिजे. 37.5 यायला पाहिजे. त्यांचं किती आले? नाहीच आहे ऑप्शन. म्हणजे एक ऑप्शन चुकीचे असतील किंवा मग क्वेश्चन मधला डेटा त्यांनी वेगळा वापरला असेल. क्वेश्चन नंबर 13 म्हणले आणि डेटा वेगळा दिला असेल. बरोबर आहे ना? कॅल्क्युलेशन चुकले का बघायचा. 24 दिले आन्सर. 24 कसं काय येऊ शकतो? 24 कसं काय येऊ शकतो? इक्वेशन वापरून करूया आपण. करेक्ट करू ना. त्यांचं चुकलंय का आपण चुकलं बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आपल्या मेथड आपण केलंय. आपण काय करूया? आपण मेथडने जाऊया. मेथड वापरून करूया. यायला नाही पाहिजे. ऑप्शन चुकीचे आहेत बहुतेक. प्रिंट मिस्टेक आहे. तरी बघूया आपण. चला ह्याला इक्वेशन वापरला आपण. काय इक्वेशन वापरला? हे वर चाललेलं आहे. 3 नंबरची 3 केजी आहे. छोट आहे. वर जाईल. हे खाली आहे. दोघांचा एक्सप्रेशन सेम राहील. त्याला इक्वेशन लिहा. t 3g करावं लागेल. t 3g इज इक्वल टू मास. मास किती आहे? 3 आहे. 3 इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपली करेक्ट आलेली आहे. मग ही डायरेक्ट वापरूया. तोच डेटा आहे. बरोबर. किंवा पूर्णच करू त्याला. त्याला कसं खाली यायला लागेल. म्हणजे 5g जे असतं 5g मायनस t इज इक्वल टू किती? 5 इंटू ऍक्सेलरेशन असेल. बरोबर की नाही? ह्या दोन्ही इक्वेशन आम्ही ऍड केलं तर t मायनस t काय 0 होईल आणि 5g मायनस 3g इज इक्वल टू 5 आणि 3 8 येईल. बरोबर की नाही? हे किती येईल मग? 5g मायनस 3g 2g इज इक्वल टू 8. So a is equal to 2g by 8. So g divided by काय यायला लागले? g divided by 4 यायला लागले. बरोबर. g divided by 5 मिनिट गेली 2. g ची व्हॅल्यू ठेवू शकतो ना. g ची व्हॅल्यू ठेवली आपण 10 भागिले 4 तर किती आले? 2.5. बरोबर आहे ऍक्सेलरेशन. मग हे ऍक्सेलरेशन पुन्हा एका इक्वेशन मध्ये ठेवा. हे ऍक्सेलरेशन पुन्हा एका इक्वेशन मध्ये ठेवा. t is equal to 3a plus 3g. So t is equal to 3a किती आहे? 3 into किंवा 3 कॉमन काढा. a plus g घ्या. So t is equal to 3 into a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू 2.5 आहे आणि g ची व्हॅल्यू किती आहे? g ची व्हॅल्यू किती घेणार आपण? 10 घेणार ना. g ची व्हॅल्यू 10 घ्यायची का? बरोबर ना. प्लस करायचे. मल्टिप्लिकेशन नाहीये, प्लस आहे. सो t ची व्हॅल्यू काय आहे? 3 into 10 2 12.5. 12 3 36.
36 प्लस दीड 37.5 बरोबर आहे ते आपलं. बरोबर आहे आपलं. हे ऑप्शन चुकीचे आहे. हे ऑप्शन चुकीचे आहे. कुठल्या तरी दुसऱ्या प्रश्नाचे ते टाईप केले बरोबर आहे असू शकतं. आपण चेक केलं सगळं आपलं बरोबर आहे. ऑप्शन चुकीचे आहे. ठीक आहे. हा तर इथं आपण थांबूया. किती क्वेश्चन झाले आपले? हा जवळपास 14-15 क्वेश्चन झाले. सोपे क्वेश्चन होते एकदम सोपे क्वेश्चन होते. हळूहळू आपण लेवल वाढवूया. ठीक आहे. आता उद्या क्लास झाला तर उद्या परत ऍडिशनल क्वेश्चन करूया. हा आणि राहिले टॉपिक आता 2 दिवस प्रॅक्टिस करूया. मी सोबत आहे तुम्हाला रविवारी आहे की नाही. आणि मग मंडे पासून राहिले काही फ्रिक्शन राहिलं आपलं फ्रिक्शन वगैरे घेऊया. अशा पद्धतीने हळूहळू आपण पुढे जाऊया. अभ्यास करत राहतो रोज. ठीक आहे. चलो बाय. बाय बाय.